संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हा हादरून गेलेला आहे आणि हादरून जाण्याचं जे कारण आहे ते त्यामागची अमानुषता, क्रूरता ही त्यामागचं दुर्दैवी कारण आहे। आणि एखादी हत्या एवढी जेव्हा क्रूर होते तेव्हा सगळा समाजच दोषी असतो। ही हत्या होत असताना या समाजातला प्रत्येक घटक याला जबाबदार आहे। महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो, साधू संतांचा म्हणतो, शिव शाहू फुले आंबेडकरांचा म्हणतो, आणि एखाद्या उमद्या तरुणाची हत्या या पद्धतीने जर होत असेल तर आज सगळ्या समाजाने कुठेतरी चिंतन केलं पाहिजे। आणि सगळ्या समाजालाही जर आरोपीच्या पिंजऱ्यात आपण उभं करत असलो तर चुकीचं आणि वावगं ठरणार नाही। आणि जेव्हा सगळा समाज दोषी आहे असं जर या ठिकाणी आम्ही म्हणतोय तर त्याचा अर्थ आहे की आपण सर्वांनी त्याचं चिंतन केलं पाहिजे। ही परिस्थिती का निर्माण झाली? भय, द्वेष, मत्सर आणि पैशाची एवढी लालसा की ज्यासाठी नुसता क्रूर पद्धतीने नव्हे तर मारेकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य येतं कुठून, हा देखील एक अस्वस्थ करणारा एक गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित होतो। ही लढाई ही एकट्या देशमुख कुटुंबियांची नाही तर या लढाईला सर्वांना लढावं लागणार आहे। ही लढाई आतापर्यंत जी काही लढली या परिवारांनी लढली, त्यांचं जेवढं नुकसान झालं तेवढं कोणाचंही नुकसान झालं नाही। ही एका बाजूला हत्या आहे तर दुसऱ्या बाजूला ही घटना अशी भविष्यात घडता कामा नये, क्रूरता नष्ट व्हावी, जी सद्भावना लयास गेली तिचा वृद्धिंग व्हावी, हा संकल्प घेऊन जर पुढे गेलो तर संतोष देशमुख यांच्या पुढे मृतक नव्हे तर शहीद हा देखील शब्द हा लागू शकतो। त्यांचं जे बलिदान आहे या बलिदानापासून आपण काही शिकणार आहोत का? कोणत्याही हव्यासापोटी त्यांचा बळी गेलेला नाही। त्यांचा जो बळी गेलेला आहे तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेलेला आहे आणि त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपल्या सगळ्यांना हा उचलला पाहिजे। आज मत्स्योद्योग या ठिकाणी सुरू करण्याचे कारण असं की आज आम्ही सद्भावना पदयात्रा म्हणतो आहोत। ही सद्भावना आपल्या भारताच्या DNA मध्ये आहे, ही आपल्या संविधानामध्ये आहे आणि ही सद्भावना आपल्या साधू संतांच्या अध्यात्माच्या सोबत असताना आम्हाला या विचाराचे आम्ही एक पाईक आहोत ही शुद्ध भावना आमच्या मनातली असली तरी दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की घटना घडल्या दिवसापासून देशमुख कुटुंबियांचं आणि विशेष करून धनंजय देशमुख यांचा, त्यांच्या कन्येचा कुठेही तोल ढळलेला नाही। त्यांनी सातत्याने विवेकपूर्ण विचार हा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आहे। विवेकवादी म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या समोर आले आहेत। त्यामुळे ज्या परिवारांनी सद्भावना जोपासली आहे ते कोणत्या धर्माला नाव देत नाही आहे, कोणत्या जातीला नावं ठेवत नाही आहे। ते काही लोक जेव्हा म्हणतात तेव्हा जो गुन्हेगार असतो आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात त्यांची जात धर्म कोणता नसतो, ते दुष्ट असतात, एवढाच त्याचा अर्थ आहे। आणि आता या प्रवृत्तीच्या मागे कोण कोण आहे याचा उहापोह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि सगळीदूर या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर याची चर्चा सुरू आहे। मात्र ज्या देशमुख परिवारांनी सद्भावनेचं संरक्षण, संवर्धन आणि रक्षण केलं, ती सद्भावनाचा खरा जो गाभा आहे आणि खरा जो ठेवा आहे आणि तो त्यांचा जो संदेश आहे हा आपल्याला सगळ्यांना आत्मसात केला पाहिजे। त्यामुळे याला सगळा समाज दोषी आहे एकीकडे असंही आम्ही म्हणत आहोत किंवा हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे हे म्हणण्यामागचं कारण घटना रोज वेगवेगळ्या घडत आहेत आणि आपण समाज पण आपलं बधीर झालंय का इथपर्यंतचा एक प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे। आणि जी सद्भावना आहे ती लोकांपुढे घेऊन गेली पाहिजे। कारण आपण थोरा मोठ्यांची नावं जेव्हा घेतो, सर्व साधू संतांचे नावं घेतो, महापुरुषांचे नावं घेतो, संविधानाचे नावं घेतो, तेव्हा त्यांची शिकवण एकच आहे आपल्याला, ती म्हणजे सद्भावना, सद्भावना, सद्भावना। आणि सद्भावनाच्या विरोधात कोण आहे तर सद्भावनाच्या विरोधात फोडातोडा आणि राज्य करा नावाच्या प्रवृत्ती आहेत, द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत, मत्सर पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत, जाती जाती धर्माधर्मामध्ये आपल्याला लढाई लावणाऱ्या प्रवृत्ती आहेत। आणि हा एकंदर पुन्हा जी उतरंडी समाजामध्ये जी करण्याचा प्रयत्न जो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे याचाही आम्ही धिक्कार करतो। म्हणजे एकीकडे सद्भावना पदयात्रा जरी असली तरी आम्ही थेटपणाने या विकृतीच्या विरोधात आहोत आणि संस्कृतीच्या रक्षणाच्या माध्यमातून आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत, एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि कोणत्याही निवडणुका या अलीकडच्या काळात बऱ्याच लांब अजून निवडणुका अलीकडच्या काळात कोणत्याही निवडणुका नाही, म्हणजे शुद्ध स्वरूपात भारत जोडो ही भूमिका
आमची या पदयात्रेच्या मागची आहे। मी देशमुख परिवाराचा कारण मी या समाजातला घटक आहे, मी याच महाराष्ट्रातला घटक आहे, मी या देशातलाच नागरिक आहे आणि या नागरिक असण्याच्या नात्यातून मला कुठेतरी अशा घटना महाराष्ट्रात घडतायत याबद्दल एक क्षमेचा देखील भाव या परिवाराच्या प्रती आहे की असा समाज आपण कसा निर्माण केला की जिथे क्रूर पद्धतीने हसून हसून गुन्हेगार जे आहेत ते खून करतात। याबद्दल मला या ठिकाणी या परिवाराच्या बद्दलही कुठेतरी शर्मिंदा होण्याची वेळ ही नागरिक या नात्याने एक मानव या नात्याने आलेले आहे आणि ती माफीच्या स्वरूपात मी या परिवाराजवळ ती व्यक्त करतो। आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी जो सद्भावनेचा जोपासणूक केली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद कौतुक ही भावना नव्हे, मात्र हे खरे या लोकशाहीचे आणि आपल्या संस्कृतीचे संरक्षक आहे आणि या निमित्तानं या परिवाराचा जो संघर्ष आहे या संघर्षासोबत आम्ही देखील आहोत हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणातील दोषींना सर्वांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे हे एका बाजूला आमची मागणी आहे, तर दुसऱ्या बाजूला संतोष देशमुखांच्या पुढे शहीद शब्द लागावा आणि तो शहीद या अर्थाने लागावा की यानंतर अशी एकही घटना महाराष्ट्रात होता कामी नये। या अनुषंगानं त्यांचं हे बलिदान ही व्यर्थ आम्ही जाऊ देणार नाही ही देखील मनामध्ये आज आमच्या कामना आहे आणि या सर्व भूमिकेतून आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत। सप्पा साहेब, बलिदान म्हणताय तुम्ही करतो, पण हे बलिदान मानायचं का? कारण बलिदान आपण चांगल्या गोष्टीसाठी देत असतो, काय चांगलं झालं त्याच्या बलिदानानंतर? मी हा मृतक हा शब्द त्यांच्या पुढे लावतो, त्यांना हत्या करण्यात आली हा लावतो। त्यांच्यातून चांगलं त्याच्यातून काही झालेलं नाही, त्याच्यामध्ये माणसांची मनं खराब झालेली, एका परिवाराची अपरिमित त्यांचं नुकसान झालेलं आहे। मात्र आपण धडा शिकवण जी आहे एक धडा या त्यांच्या बलिदानाच्या आणि त्यांच्या हत्येच्या निमित्तानं घेतला पाहिजे आणि यापुढे पैशाच्या राजकारणाच्या टोळीच्या माध्यमातून एकही खून महाराष्ट्रात होता कामा नये हा संकल्प ज्या दिवशी आपण करू त्या दिवशीच त्यांना आपण शहीद म्हणू शकू। सप्पा साहेब, आपण भगवानगडावर गेला होता, भगवानगडावर काय चर्चा झाली? कारण त्याच भगवानगडावरती हे देशमुख कुटुंब पण गेलं होतं, पण त्यापूर्वी नामदेव शास्त्री यांची भूमिका वेगळी होती, ती आता बदललेली असली तरी तुम्हाला ती भूमिका कळली का? सद्भावनेच्या अनुषंगाने जात असताना सद्भावनेचं साकडं हे भगवानगडावर नारायणगडावर दोन्ही ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ते सद्भावनेचं साकडं घातलं आणि घालत असताना अनावश्यक स्वरूपाचे काही ज्या आस्थेचे जे पीठ आहेत त्या ठिकाणून जे अनावश्यक स्वरूपाचे जे विधान झाले त्यावर आम्हाला पक्षाला आमच्या खेद आहे। मात्र त्या ठिकाणी शुद्ध स्वरूपामध्ये सद्भावनेच्या अनुषंगाने साकडं घालण्याकरताच आम्ही गेलो होतो आणि महाराष्ट्रात सर्व जाती पंथाचे लोक गुन्ह्यागोंदीने नांदावेत हाच त्या ठिकाणी भेटीचा आमचा आशय होता। त्या ठिकाणी काही चर्चा झाली अशी काय? सद्भावनेच्याच अनुषंगाने चर्चा झाली। चर्चा म्हणजे आपल्या यात्रेचा जो मिशन आहे तोच त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि तिथून बाहेर बाईट देत असतानाच याबद्दल मी सविस्तर त्या ठिकाणी बोललेलो आहे। आज ही जागा ही त्याच करता उचित नाही। धनंजय मुंडे जे आहेत त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असं वाटतं का? एक दावा केला की वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांनी 200 कोटी जे आहेत परस्पर उचललेले आहेत आणि कृषी विभागात जो घोटाळा झाला त्याची ईडीकडे तक्रार करणार आहे। ज्या तक्रारी झालेल्या आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्याच्यावर विधानसभेत चर्चा झालेली आहे, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये प्रिंट मीडिया आणि सगळ्यांनी त्याची दखल घेतलेली आहे। त्यामुळे या पदयात्रेच्या निमित्तानं या सगळ्या चर्चेला अबाधित ठेवत असताना किंवा त्या संदर्भातली आमची राजकीय पक्ष नात्यांची भूमिका स्पष्ट असताना या ठिकाणी आम्ही केवळ सद्भावनेच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेलो आहे आणि ही सद्भावना ज्या परिवाराच्या अंगणातून आज आम्ही ह्या सद्भावनेचा संदेश घेऊन जात आहोत त्यांनी जो सद्भावना त्यांच्या मनात ठेवली ती सद्भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामनात असली पाहिजे हा या ठिकाणी पदयात्रेचा आमचा हेतू आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महिने झालेले आहेत, वारंवार वेगवेगळ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना करतायत, राज्यात देखील अशाच स्वरूपाच्या घटना करतायत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। या सगळ्याला गृहमंत्री जबाबदार आहेत का? गृहमंत्र्यांचं लक्ष नाहीये का राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे? अशा घटना दिवसेंदिवस घडत आहेत, वाढत आहेत। या घटना झाल्यानंतर त्याच्यात पक्षी अभिनिवेशामध्ये त्या संदर्भात बोलल्या जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे। तुर्तास यावर या अंगणात ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणाहून कोणते थेट राजकीय वक्तव्य करणं हे आपल्या संस्कृतीला आणि सभ्यतेला सोडून असल्यामुळे आपण यथा अवकाश माझ्या पुढच्या मुक्कामी या संदर्भात मी जरूर बोलेल। तुम्ही सद्भावना यात्रा काढताय, परंतु ही सद्भावना यात्रा कशामुळे काढायला होती? ही सद्भावना कोण बिघडवली? सद्भावना हे जे जगजाहीर आहे जे द्वेष निर्माण मी आपल्याला आधीच सांगितलं
की जे द्वेष निर्माण करणारे, जातीवाद निर्माण करणारे, स्वतःची पोळी शेकून घेणारे, भ्रष्ट या स्वरूपाच्या ज्या प्रवृत्ती आहेत, या प्रवृत्ती याला जबाबदार आहे. आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणाहून यावर अधिक भाष्य मी या ठिकाणी करू शकत नाही. आपण पदयात्रा सुरू झाल्यानंतर 2 दिवस मी आपल्यासोबत आहे. आपल्या या प्रश्नाची अधिक खोलीने किंवा जो भूमिका आहे, पॉलिटिकल भूमिका आहे, ती आपल्या पुढे मांडता येईल. त्यामुळे आपणही समजून घ्या, इथे मी बोलणं हे उचित नाही. ठीक आहे, ठीक, आपण बाद में हिंदी हिंदी सर हिंदी निकाल दे. हिंदी में जानना चाहेंगे आज के यात्रा का रीजन क्या है? संतोष देशमुख की उनकी जो हत्या हुई है, उनकी हत्या के पश्चात पूरे महाराष्ट्र में एक बहुत ही बुरा संदेश जा चुका है और घटना भी जो है वो बहुत ही बुरी तरीके से हुई है. अमानवीयता ढंग से इस घटना को अंजाम दिया गया. अंजाम देने का कारण क्या है? तो नफरत को फैलाने वाले जो लोग हैं, जो समाज में जो बंटवारा करते हैं, देश में जो धर्म के नाम पे, जाति के नाम पर जो लोग बंटवारा करते हैं, उन्होंने महाराष्ट्र में इस प्रकार से समाज व्यवस्था पैदा कर दी कि जो पुरोगामी महाराष्ट्र हम हमारे महाराष्ट्र को कहते थे, अभी उस महाराष्ट्र को ये जो तोड़ो फोड़ो और राजनीति करो वाले जो लोग हैं, इन्होंने बहुत ही महाराष्ट्र में एक गलत तरीके से एक समाज निर्माण किया है. और आज नफरत जो है वो लोगों के दिलो दिमाग में घुसाने का प्रयास ये हो रहा है. और इसके जवाबन हम सद्भावना का संदेश लेकर आज मसाजोग से यहाँ से निकल रहे हैं. और ये सद्भावना जो देशमुख परिवार है, इन्होंने इस सद्भावना का संरक्षण, संवर्धन और इसको ही उन्होंने अपने पूरे ये घटनाक्रम के पश्चात उन्होंने कतई अपना विवेक न ढोलते हुए जो लड़ाई लड़ी है, हम उसी सद्भावना के संदेश को हम आगे लेके जाना चाहते हैं. और उस लड़ाई जो वो लड़ रहे हैं, हम उनके साथ नैतिक तौर पर, व्यक्तिगत तौर पर और राजनीतिक तौर पर हमारा दल, हम उनके साथ है. लगभग 3 महीने हो गए, अभी तक एक आरोपी अटक नहीं हुए. तो आपको क्या लगता है इसमें गृह मंत्रालय और महायुति सरकार का फेलियर है? इसमें सरकार का तो फेलियर है ही, मगर समाज का भी फेलियर है क्या? ये एक बड़ा सवाल भी लेकर हम लोगों के बीच में जा रहे हैं. धनंजय मुंडे को राजीनामा देने को लेट हुए ऐसे बोला जाता है. ये मैं जहां पर खड़ा हूं, ये एक यहाँ पर एक बहुत ही दुखद जो घटना हुई, मैं उनको शहादत भी कहूँगा तो थोड़ी जल्दबाजी ज़रूर होगी, मगर मैं उसको उस तरीके से भी एक उसका ज़रूर एंगल है. यहाँ पर इस बात राजनीतिक कोई टिप्पणी करना ये गलत है, इसलिए इसके बारे में यहाँ पर मैं कुछ बात नहीं करूँगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.